होणाऱ्या आईंनो, कधी असं वाटतं का मी सगळं करते, पण अजून काय करायला हवं? काही छोट्या गोष्टी मिस तर होत नाही ना? कारण गर्भावस्थेत मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या सवयी जास्त फरक घडवतात आणि ह्याच सवयी तुमच्या बाळाच्या फ्युचरवर परिणाम करतात. होणाऱ्या आईंनो, आपण डाएट घेतो, मेडिसिन्स घेतो, चेकअप्स करतो, पण रोजचं रुटीन कसं आहे याकडे आपण कमी लक्ष देतो आणि इथेच मोठा फरक तयार होतो. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. नेहा पहिल्यांदा प्रेग्नेंट होती. ती सगळं व्यवस्थित करत होती, पण तरीही तिला थकवा, मूड स्विंग्स आणि कधीकधी एन्झायटी वाटायची. एक दिवस तिने फक्त एक छोटा बदल केला. तिने तिच्या डेली रुटीनमध्ये काही सिंपल सवयी ॲड केल्या आणि हळूहळू तिला फरक जाणवायला लागला. ती जास्त शांत वाटायला लागली. होणाऱ्या आईंनो, आज आपण अशाच काही सवयी बघणार आहोत, ज्या तुम्ही रोज केल्या तर तुमची प्रेग्नन्सी खूप स्मूथ होऊ शकते. सकाळी उठल्यावर काही करू नका. 2 मिनिट शांत बसा. फक्त तुमच्या श्वासावर लक्ष द्या. हा छोटासा मोमेंट तुमचा पूर्ण दिवस शांत करतो. उठल्यावर लगेच फोन घेऊ नका. सकाळची पहिली एनर्जी पॉझिटिव्ह ठेवा, कारण जसं तुम्ही दिवस सुरू करता तसंच तुमचं मन राहतं. थोडं चालायला जा किंवा घरातच हलकं फिरा. त्यामुळे बॉडी ॲक्टिव्ह राहते आणि मूड फ्रेश होतो. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. काहीही करा, म्युझिक ऐका, काही वाचा किंवा फक्त शांत बसा. आणखी एक खूप पॉवरफुल सवय, बाळाशी बोलणं. होणाऱ्या आईंनो, तुमचं बाळ तुमचा आवाज ओळखायला लागला आहे. कधीकधी पोटावर हात ठेवा आणि बोला, तू सेफ आहेस, मी तुझ्यासोबत आहे. हा बॉन्ड खूप स्ट्रॉंग बनतो. छोटंसं रिअल एक्झाम्पल. एक आई रोज झोपण्याआधी बाळाशी बोलायची. डिलिव्हरीनंतर ती म्हणाली, माझं बाळ माझा आवाज ऐकताच शांत होतं. पॉझिटिव्ह कंटेंट ऐका. गर्भसंस्कार म्युझिक, गुड थॉट्स हे माइंड शांत ठेवतं. निगेटिव्ह लोकांपासून थोडं दूर राहा, कारण तुमचा मूड खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी पिणं विसरू नका. डिहायड्रेशनमुळे थकवा येतो. रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. तुमची बॉडी ऑलरेडी खूप काम करते. आणखी एक गोष्ट, स्वतःवर प्रेशर टाकू नका. परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका. होणाऱ्या आईंनो, तुम्ही जे फील करता ते बाळाला जाणवतं. तुमचं हसू, तुमची शांतता, सगळं काही. गर्भसंस्कार म्हणजे तुमचं रोजचं रुटीन, तुमच्या सवयी, तुमचे थॉट्स. परफेक्ट रुटीन नकोय, कन्सिस्टंट रुटीन हवाय. एक छोटा मोमेंट. आज झोपण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझ्यासाठी काय केलं? कारण तुम्ही आनंदी असाल तर तुमचं बाळही आनंदी असेल. पण अशा काही चुका आहेत ज्या आपण रोज अननोनली करतो आणि त्या टाळल्या नाही तर प्रेग्नेन्सीमध्ये त्रास वाढू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये गर्भावस्थेत टाळायला हव्या अशा चुका आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ नक्की पहा. होणाऱ्या आईंनो, छोट्या सवयी बदला, मोठा फरक दिसेल. अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.